नोटांवरची चित्र या सिरीज मध्ये आजची नोट आहे 200 रुपयांची आणि या मागे आहे हा सांचीचा स्तूप। या स्तूपाबद्दल माहिती आहे का? चला सांगतो। सांचीचा महान स्तूप हा भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा दगडी स्तूप मानला जातो। याची निर्मिती मौर्य सम्राट अशोकने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात केली होती। पण या स्तूपात नक्की काय आहे? यात भगवान बुद्धांचे अवशेष ठेवण्यात आले आहेत। म्हणूनच हा स्तूप बौद्ध धर्मीयांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे। स्तूपाच्या चारही दिशांना भव्य आणि कलात्मक तोरण म्हणजे गेटवे आहेत। या तोरणांवर बुद्धाच्या जीवनातील प्रसंग, कथा आणि बौद्ध धर्मातील महत्त्वाच्या घटना कोरलेल्या आहेत। पण या दृश्यांमध्ये भगवान बुद्धाचे प्रत्यक्ष रूप दाखवलेले नाही। त्यांना चिन्हांद्वारे दर्शवलेलं आहे, म्हणजे झाड म्हणा, पदचिन्ह म्हणा, सिंह म्हणा। ही बौद्ध शिल्पकलेतील एक युनिक स्टाईल आहे। या स्तूपाजवळच अशोक स्तंभ आहे, जे भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे। या व्यतिरिक्त या परिसरात 50 पेक्षा जास्त बौद्ध स्मारके, विहार, मंदिरं आणि लहान स्तूप आहेत। सांची स्तूपाचा विकास फक्त मौर्य साम्राज्यापर्यंत लिमिटेड नव्हता। शुंग, सातवाहन आणि गुप्त राजवटीपर्यंत तो सातत्याने होत गेला। त्याच्या मूळ आकारापेक्षा सध्याचा आकार दुप्पट मोठा आहे। शुंग काळात त्याचे डायमीटर वाढवून 37 मीटर आणि उंची 17 मीटर करण्यात आली। 1818 साली हेनरी टेलर नावाच्या एका ब्रिटिश ऑफिसरला शिकारी दरम्यान हा सांचीचा महान स्तूप जीर्ण स्थितीत आढळून आला। मग त्यांनी आणि अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी मिळून याच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले। आपल्या या सांची स्तूपाला 1989 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला। हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढच्या नोटीसाठी लगेच फॉलो करा।